नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? चॅनलवर जर नवीन आले असाल तर नमस्कार, मी अध्या. फ्रेंड्स, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यात जसं आपण आपल्या शरीराची काळजी घेतो तसंच आपल्याला आपल्या त्वचेची सुद्धा काळजी घ्यायची आहे. ऋतूनुसार जसं आपण खाणंपिणं बदलतो तसंच आपला स्किन केअर रुटीनसुद्धा बदलायचा असतो. म्हणजे काय तर स्किन केअर रुटीनसाठी लागणारे जे प्रोडक्ट आहेत ते बदलायचे असतात. आता उन्हाळा जर म्हटला ना तर प्रखर तापमान आणि त्यासोबत जास्त ह्युमिडिटी, जास्त आर्द्रता आणि त्यामुळे काय आपली जी त्वचा आहे ना ती खूप जास्त सीबम बाहेर सोडत असते. त्यासोबत आपले जे पोर्स आहेत, आपले जे छिद्र आहेत ना ते जास्त प्रमाणात मोठे होतात आणि त्यामध्ये जर धूळ, माती, पोल्युशन, त्यासोबत सीबम आणि घाम जर जाऊन बसलं ना किंवा आपल्या पोर्समध्ये ते डीपली ॲक्युमुलेट झालं तर काय होतं, आपले जे पोर्स आहेत ना ते तिथेच बंद होतात, क्लॉग होतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर उन्हाळ्यात खूप जास्त पिंपल, ॲक्ने किंवा पुरळ दिसायला लागते. आता उन्हाळ्यामध्ये ना आपली जी स्किन आहे ना ती व्यवस्थित क्लीन करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण काय करतो तर आपण आपला स्किन केअर रुटीन फॉलो करतो. ठीक आहे, आज मी तुम्हाला उन्हाळ्यात स्किन केअर रुटीन कसा करायचा, उन्हाळ्यासाठी स्किन केअर करण्यासाठी कोणते प्रोडक्ट वापरायचे हे आज डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली, आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. फ्रेंड्स, खरं तर ऋतूप्रमाणे जसं आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये बदल करायचा असतो ना तसंच आपल्या स्किन केअर प्रोडक्ट आणि त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा बदल करायचा असतो. आता ऋतूप्रमाणे आपला स्किन केअर असायला हवा हे मी तुम्हाला माझ्या प्रत्येक स्किन केअरच्या रुटीनमध्ये सांगत असते की ऋतूप्रमाणे आपला स्किन केअर किंवा ऋतूप्रमाणे आपले स्किन केअरचे प्रोडक्ट असायला हवेत. आता स्किन केअरमध्ये ना 4 स्टेप असतात, त्या मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगते. CTMS हे 4 शब्द जे वर्ड आहेत ते लक्षात ठेवा. आता CTMSचा अर्थ काय होतो तर सीचा अर्थ होतो क्लिन्झिंग. ठीक आहे, उन्हाळ्यात जर आपण आपली स्किन व्यवस्थित क्लीन नाही केली तर आपले जे पोर्स आहेत ना त्यामध्ये धूळ, माती, पोल्युशन प्लस त्यामध्ये घाम जाऊन बसतं आणि ते जर डीपली क्लीन नाही झालं तर ते जे छिद्र आहेत ना ती तिथेच बंद होतात आणि त्यामुळे आपल्याला ॲक्ने आणि पिंपल, चेहऱ्यावर पुरळ दिसायला लागते. ठीक आहे, त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला आपला जो चेहरा आहे तो डीपली क्लीन करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही एकतर फेसवॉश वापरू शकता, नाहीतर तुम्ही क्लिन्झर वापरू शकता. मी जो उन्हाळ्यामध्ये, आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि रिसेंटली मी माझा जो फेस आहे तो क्लिन्झरने क्लीन करते आणि तो क्लिन्झर मी तुम्हाला सांगते आणि तो मला वाटतं सगळ्यांना माहिती असेल. हा क्लिन्झर तो आहे सेटाफिलचा हा क्लिन्झर. ठीक आहे, सेटाफिलमध्ये 2 प्रकारचे क्लिन्झर येतात, एक ऑइली स्किनसाठी आणि दुसरं ड्राय, सेन्सिटिव्ह आणि नॉर्मल स्किनसाठी. आता तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला सेटाफिलचा हा क्लिन्झर घ्यायचा आहे. ठीक आहे, आता हा क्लिन्झर आपल्याला चेहऱ्यावर छान अप्लाय करायचा आहे. 1 मिनटं तुम्हाला तुमचा चेहरा हा छान रब करायचा आहे. रब करायचा आहे म्हणजे पूर्ण जास्त घासायचं नाही आहे, हलक्या हलक्या हाताने आपल्याला रब करायचा आहे. पण 1 मिनटं उन्हाळ्यामध्ये आपला चेहरा 1 मिनटं नक्की रब करा, कारण पोर्समध्ये जी घाण गेलेली असते ना ती डीपली आपल्याला क्लीन करायची असते. ठीक आहे, तर ती डीपली आपल्याला क्लीन करायची आहे. 1 मिनटं चेहरा रब करायचा आणि देन थंड पाण्याने आपल्याला आपला चेहरा धुवायचा आहे. ठीक आहे, तुम्ही सेटाफिलचा हा क्लिन्झर वापरू शकता. यानंतर फ्रेंड्स तुम्ही हा सेरावेचा क्लिन्झर वापरू शकता. हा जो क्लिन्झर आहे ना तो सेटाफिलसारखाच आहे आणि दोघांची प्राईस पण इक्वलच आहे, त्यामुळे तुम्ही हा सेरावेचा क्लिन्झर वापरू शकता. हा पण सेटाफिलसारखाच वर्क करतो. यानंतर हे 2 क्लिन्झर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही वापरू शकता, खूप छान आहेत, तुमच्या पोर्सला डीपली क्लीन करायचं काम करेल. यानंतर मी तुम्हाला फेसवॉशसुद्धा सांगणार आहे आणि मी उन्हाळ्यामध्ये खूप जास्त वापरते तो फेसवॉश म्हणजे माझ्याकडे मी आता रिसेंटली पर्पलवरून बाय केलेला आहे. तो आहे हा बायोटिकचा नीम फेसवॉश. फ्रेंड्स, हा पिंपल कंट्रोल फेसवॉश आहे, ऑल स्किन टाईपसाठी आहे. हा पण फेसवॉश तुमच्या पोर्सला डीपली क्लीन करायचं काम करेल, तर तुम्ही हा फेसवॉश नक्की वापरून बघा, खूप तुम्हाला आवडेल. ठीक आहे, हा दुसरा फेसवॉश. आणि ड्राय स्किनवाल्यांसाठी थोडंसं सांगते मी, तर ड्राय स्किनवाल्यांनी निवियाचा मी तुम्हाला हा हायली सजेस्ट करेल, कारण उन्हाळ्यामध्ये ना आपली स्किन कोरडी खूप होते, तर तुम्हाला हायड्रेशनसाठी तुम्ही हा निवियाचा हा फेसवॉश वापरू शकता. इतका मिल्की आहे, जेव्हा तुम्ही अप्लाय करताना, अप्लाय केल्यानंतर चेहरा धुतल्यानंतर खूप तुमचा चेहरा हायड्रेट होईल आणि मऊ होईल. ठीक आहे, तर तुम्ही या उन्हाळ्यासाठी हा
ड्राय स्किनसाठी तुम्ही हा वापरू शकता. फ्रेंड्स, क्लिन्झिंग झाल्यानंतर आपला दुसरा स्टेप असतो आणि तो म्हणजेच टी म्हणजे टोनर. फ्रेंड्स, उन्हाळ्यामध्ये काय होतं, आपली जी स्किन आहे, आपल्या स्किनवर जे छोटे छोटे छिद्र असतात ते नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणात मोठे होतात. आता टोनरचं काय काम आहे ते सगळ्यात आधी ऐकून घ्या. टोनर काय करतो, आपले जे मोठे झालेले पोर्स आहेत ना त्यांना मिनिमाइज करायचं काम करतो. ठीक आहे. आणि जेव्हा ते मिनिमाइज होतात ना तर ऑइल सिक्रेशन जास्त प्रमाणात आपल्या चेहऱ्यावर होत नाही. म्हणून आपल्याला उन्हाळ्यामध्ये, इतर ऋतूमध्ये तुम्ही टोनर नाही लावलात ना तरी चालेल, पण उन्हाळ्यात तुम्हाला टोनर हा लावायचाच आहे. कारण टोनर जो आहे तो आपल्या पोर्सवर खूप जास्त वर्क करतो. आपले जे पोर्स आहेत त्यांना मिनिमाइज करतो, त्याचसोबत आपल्या स्किनला हायड्रेट ठेवतो, आपल्या स्किनचा pH बॅलन्ससुद्धा मेंटेन ठेवतो. आपल्या स्किनला टवटवीत ठेवण्यासाठी टोनर खूप मदत करतो. ठीक आहे. आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला टोनर हा वापरायचाच आहे. तर टोनर नेमका कोणता वापरायचा, मी काही टोनर तुम्हाला सजेस्ट करते आणि मी वापरलेले आहेत आणि मला ते खूप आवडतात. हे टोनर मी तुम्हाला सांगणार आहे. तो आहे सगळ्यात पहिला म्हणजे मी टीनेजर होते तेव्हा खूप वापरलेला आहे. आणि टीनेजरमध्ये तुम्हाला तर माहितीच असं खूप ॲक्ने आणि पिंपल होतात आणि त्यामुळे ते जे छिद्र आहेत ना, ॲक्ने पिंपल झाल्यामुळे ते खूप मोठे होतात. तर मला हा जो टोनर आहे ना तो माझ्या चेहऱ्यावर खूप वर्क केलेला आहे आणि तो आहे गुलाबरीचा रोज वॉटर. तुम्ही गुलाबरीचा नाही वापरला तरी चालेल, कोणत्याही ब्रँडचा वापरा, पण रोज वॉटर जो आहे ना तो जे पोर्स आहे ना त्याला मिनिमाइज करायचं काम खूप जास्त छान प्रमाणे करतो. तर तुम्ही हा डाबरचा रोज गुलाबरी वॉटर वापरू शकता, खूप वर्क करेल तुमच्या स्किनवर. ठीक आहे. हा झाला पहिला टोनर. दुसरा टोनर जो मी रिसेंटली खूप वापरते तो आहे गुड वाइब्सचा हा हायड्रेटिंग टोनर आणि हा रोज हिप टोनर आहे. पण मी जेव्हा याला वापरलं ना तेव्हा मला अक्षरशः हा रोज वॉटरसारखाच वाटला. ठीक आहे. तर तुम्ही हा टोनर वापरू शकता. आणि मी दुसरा पण घेतलेला आहे आणि तो आहे हा गुड वाइब्सचा ना राईस टोनर. जर तुमचा चेहरा खूप कालवटलेला असेल, चेहऱ्यावर पिगमेंटेशन असेल तर तुम्ही हा वापरू शकता. कारण राईस जो आहे म्हणजे तांदळाचं जे पाणी आहे याच्यामध्ये ते आपल्या स्किनला ग्लोईंग करायला खूप जास्त मदत करतो. कोरियन सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे राईस. तर हा तुम्ही टोनर वापरू शकता. यानंतर मी मागच्या वर्षी जो खूप वापरलेला टोनर आहे तो आहे द मॉम्स्कोचा विटॅमिन सी टोनर. अगेन जर तुमचा चेहरा कालवटलेला असेल, पिगमेंटेशन असेल तर तुम्ही हा टोनर वापरू शकता. त्याचसोबत हा जो टोनर आहे ना तुमचे जे पोर्स आहे त्याला मिनिमाइज करायला खूप मदत करेल. तर हा विटॅमिन सी टोनर वापरू शकता. अजून एक टोनर सांगते, तो आहे एल्फ गुडनेसचा हा रोज टोनर. हा पण तुम्ही वापरू शकता. हा पण एल्फ गुडनेसचे मी टोनर खूप वापरलेले आहेत म्हणून मी तुम्हाला एल्फ गुडनेसचा हा टोनरसुद्धा सजेस्ट करेल. तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला टोनर हे वापरायचेच आहेत. त्यानेच आपले पोर्स मिनिमाइज होतात, ऑइल सिक्रेशन कमी होतं, स्किन पण हायड्रेट राहते आणि स्किनचा pH बॅलन्ससुद्धा मेंटेन राहतो. टोनर अप्लाय केल्यानंतर आपला तिसरा स्टेप आहे आणि तो म्हणजेच एम म्हणजे मॉइश्चरायझर. आता खूप लोकांचा असा गैरसमज आहे की उन्हाळ्यात ना स्किनला मॉइश्चराईज नाही केलं किंवा स्किनवर मॉइश्चरायझर नाही लावलं तरी चालतं. कारण उन्हाळ्यात आपली जी स्किन आहे ना ती खूप जास्त सीबम बाहेर सोडत असते आणि त्यामुळे आपली स्किन ॲटोमॅटिक मॉइश्चराईज होते. मान्य आहे मला की उन्हाळ्यात आपली स्किन ॲटोमॅटिक मॉइश्चराईज होते, पण उन्हाने आपली जी स्किन आहे ना ती प्रचंड कोरडी होते आणि तिला हायड्रेशनची खूप गरज असते. आणि जर तुम्ही तुमच्या स्किनला उन्हाळ्यात मॉइश्चरायझर नाही लावलं तर तुमची स्किन खूप जास्त ऑइल सिक्रेशन करेल आणि त्यामुळे तुमच्या स्किनवर खूप जास्त सीबम दिसायला लागेल. आणि जर जास्त सीबम झालं तर आपल्याला ॲक्ने पिंपलसुद्धा तसेच होतात. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला मॉइश्चरायझर लावायचंच आहे. ठीक आहे. आता मॉइश्चरायझर निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवा, उन्हाळ्यात कसं असतं, ज्यांची ऑइली स्किन असते ना ती खूप जास्त ऑइली होते. ठीक आहे. ज्यांची नॉर्मल स्किन असते ना ती ऑइली होते, ज्यांची ड्राय स्किन असते ती नॉर्मल होते आणि ज्यांची खूप जास्त ड्राय स्किन असते ना त्यांची फक्त ड्राय होते. हे थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता उन्हाळ्यात मॉइश्चरायझर कसा लावायचा, स्पेशली कोणता लावायचा. ठीक आहे. उन्हाळ्यात आपल्याला मॉइश्चरायझर निवडताना तो जेल बेस असला पाहिजे, वॉटर बेस असला पाहिजे आणि लाईट वेट असला पाहिजे. ठीक आहे. आता मी तुम्हाला माझ्याकडे जे मॉइश्चरायझर आहेत आणि मी रिसेंटली आता स्टार्ट केले आहेत, उन्हाळा सुरू झालेला आहे, रिसेंटली जे स्टार्ट केले आहेत मॉइश्चरायझर लावायला ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला म्हणजे माझा आवडता आहे हा खूप मॉइश्चरायझर आणि तो आहे लॅक्टोकॅलामाइनचा हा लाईट मॉइश्चरायझिंग जेल आहे. ठीक आहे. जेल बेस फॉर्म्युला आहे. मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सीसुद्धा दाखवते.
ठीक आहे, बघू शकता हा या डब्यामध्ये दिसतसुद्धा नाही आहे आणि इतका लाईट वेट आहे की बघू शकता. ठीक आहे, जेल बेस आहे आणि अक्षरशः पाण्यासारखा आहे. स्किनवर लावलं ना की तुम्हाला असं फील होईल की मी पाणीच लावलं आहे. इतका स्किनमध्ये क्विकली ॲब्झॉर्ब होतो. बघू शकता पाण्यासारखा आहे. हा तुम्ही या उन्हाळ्यामध्ये वापरू शकता. ठीक आहे, आणि यामध्ये ना विटॅमिन ई, विटॅमिन B5 आणि हॅलोरॉनिक ॲसिड, नायासिनेमाइडसुद्धा आहे. स्किनला खूप छान हायड्रेट करतो. तर तुम्ही हा या उन्हाळ्यामध्ये मॉइश्चरायझर वापरू शकता. दुसरा मॉइश्चरायझर म्हणजे मी खूप वापरलेला आहे तो आहे पतंजलीचा ॲलोवेरा जेल. आता पतंजलीचा ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता. कोणत्याही ब्रँडचा तुम्ही ॲलोवेरा जेल वापरू शकता. ॲलोवेरा जेल पण जेल बेस असतो, वॉटर बेस असतो, त्यामुळे स्किनला छान हायड्रेट करतो. अजिबात स्किन तुमची चिकट होणार नाही. तर तुम्ही हा ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता. तिसरा मॉइश्चरायझर सांगते तो म्हणजे पॉन्ड्सचा लाईट वेट जो जेल बेसमध्ये येतो. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. हा मॉइश्चरायझर पण खूप लाईट वेट आहे, जेल बेस आहे. तर तुम्ही हा मॉइश्चरायझर वापरू शकता. आता थोडंसं ड्राय स्किनवाल्यांना सांगते. ठीक आहे, तर ड्राय स्किनवाल्यांनी थोडासा क्रीम बेस वापरा, कारण ड्राय स्किन खूप कोरडी होते उन्हामुळे. तर तुम्ही सिम्पलचा जो हायड्रेटिंग लाईट मॉइश्चरायझर आहे हा वापरू शकता. याच्यामध्ये पण विटॅमिन B5, विटॅमिन ई आणि नायासिनेमाइड आहे. तर तुमच्या स्किनला खूप छान हायड्रेट करेल. अजिबात चिकट होणार नाही तुमची स्किन आणि याची जी कन्सिस्टन्सी आहे ना थोडीशी क्रीमी आहे, पण लावल्यावरनं स्किनमध्ये क्विकली ॲब्झॉर्ब होतो. चिकट असं जे चिपचिप असतं ना ते अजिबात तुम्हाला वाटणार नाही. ठीक आहे, आणि पाचवा मॉइश्चरायझर सांगते तो आहे हा वेनुसियाचा. हा मॉइश्चरायझर व्हेरी ड्राय ज्यांची स्किन असते ना ते वापरू शकतात. अजिबात चिकट होत नाही स्किन, क्विकली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतो. याच्यामध्ये ना 5 प्रकारचे सेरमाइड्स आहेत, प्लस याच्यामध्ये हॅलोरॉनिक ॲसिडसुद्धा आहे, ओट्स कॉम्प्लेक्ससुद्धा आहे. तर स्किनला खूप छान हायड्रेट करतो. तर हे 5 मॉइश्चरायझर जे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत, खूप अफोर्डेबल आहेत. उन्हाळ्यात अजून एक सांगते. उन्हाळ्यात तुम्ही ना जे सेटाफिलचे मॉइश्चरायझर आहेत ना नका वापरू, कारण मी उन्हाळ्यात सेटाफिलचे मॉइश्चरायझर मागच्या वर्षी वापरलेले आहेत आणि खूप घाम येतो आणि खूप चिकट वाटतात ते जे मॉइश्चरायझर आहेत ना ते हिवाळ्यासाठी किंवा पावसाळ्यासाठी खूप छान आहेत, पण उन्हाळ्यासाठी मी तुम्हाला जे सेटाफिलचे मॉइश्चरायझर आहेत ते अजिबात रिकमेंड नाही करणार. ठीक आहे, तर हे मॉइश्चरायझर आहेत जेल बेस, लाईट वेट आणि वॉटर बेस आहेत. तर असे मॉइश्चरायझर आपल्याला उन्हाळ्यामध्ये वापरायचे आहेत. मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर आपला चौथा स्टेप आहे तो म्हणजेच एस म्हणजे सन प्रोटेक्शन किंवा सनस्क्रीन. आता उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन इतकं महत्त्वाचं आहे, कारण फ्रेंड्स या उन्हाळ्यात ना तुम्हाला तुमच्या सनस्क्रीनला तुमचा बेस्ट फ्रेंड बनवायचा आहे. कारण कसं आहे फ्रेंड्स, विदाऊट सनस्क्रीन जर तुम्ही उन्हात बाहेर जर गेलात ना तर तुम्ही करपूनच घरात याल. कारण फ्रेंड्स या वेळेचा जो उन्हाळा आहे तो प्रखर असणार आहे, खूप जास्त तापमान असणार आहे. त्यामुळे सनस्क्रीन लावल्याशिवाय घराच्या बाहेर अजिबात पडू नका. आता उन्हाळ्यामध्ये कोणता सनस्क्रीन वापरायचा मी तुम्हाला सजेस्ट करेल. उन्हाळ्यात ना तुम्ही जेल बेस जे असतात ना सनस्क्रीन तेच वापरा, कारण जे जेल बेस सनस्क्रीन असतात ना ते स्किनमध्ये क्विकली ॲब्झॉर्ब होतात आणि आपल्याला अजिबात स्टिकी फील करून नाही देत. तर मी तुम्हाला काही सनस्क्रीन जे आहे ते सजेस्ट करते. आणि आता रिसेंटली मी जो सनस्क्रीन वापरते तो म्हणजे माझा लोटसचा, माझा ऑल टाईम फेवरेट आहे हा लोटसचा. हा जेल बेस सनस्क्रीन आहे. याच्यामध्ये PA+++ आहे, SPF 50 UVA UVB, पॅरेबेन फ्री आहे. नॉर्मल ऑइली स्किनसाठी खूप छान आहे. ड्राय स्किन असेल तरी मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जेल बेस सनस्क्रीनच वापरा. ठीक आहे, दुसरा जो सनस्क्रीन आहे तो सजेस्ट करणार आहे तो आहे हा डीकन्स्ट्रक्टचा सनस्क्रीन. ह्याच्यामध्ये पण SPF 50 आहे. छान तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करायचं काम करेल. त्याचसोबत तुम्ही डर्माकोचं पण हा सनस्क्रीन वापरू शकता. मी जेवढे पण सनस्क्रीन सांगितलेले आहेत सर्व अफोर्डेबल आहेत. उन्हाळ्यात सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका, नाहीतर तुम्हाला पिगमेंटेशन, चेहऱ्यावर कालवटपणा किंवा तुम्हाला सनबर्न होऊ शकतो. सनस्क्रीन जे असतं ना ते आपल्या स्किनला उन्हापासून प्रोटेक्ट करायचं काम करतं. UVA UVB आपल्या स्किनला जे डॅमेज करतात ना त्यापासून प्रोटेक्ट करायचं काम करतं. त्यामुळे सनस्क्रीन हे जे 3 सनस्क्रीन सांगितले आहेत ना त्यापैकी तुम्ही कोणताही सनस्क्रीन घेऊन तो वापरू शकता. ठीक आहे, सोबत फ्रेंड्स आपला जो सनस्क्रीन आहे ना आपण एकतर घराच्या बाहेर पडत असू तर आपल्याला अप्लाय करायचं आहे. उन्हाळ्यात सनस्क्रीन तुम्ही घरात असला ना तरी पण अप्लाय करा, कारण आपण थोड्या वेळासाठी घराच्या बाहेर पडतोच. ठीक आहे, त्यासोबत तुम्ही रात्री सनस्क्रीन नाही लावलत ना तरी चालेल. ठीक आहे, रात्री तुम्ही स्किप केलात तरी चालेल.
पण उन्हाळ्यात सनस्क्रीन बाहेर जाताना निदान तरी तुम्हाला हा लावायचाच आहे, ठीक आहे. सनस्क्रीन तुम्ही तुमच्या फक्त चेहऱ्यालाच नाही तर तुमच्या गळ्याला, मागे मानेला सुद्धा लावायचं आहे. त्याचसोबत तुमच्या हातापायांना सुद्धा लावायचं आहे. हातापायांना जर तुम्हाला सनस्क्रीन नसेल लावायचं तर जेव्हा तुम्ही बाहेर जाता तर उन्हाळ्यात पायामध्ये सॉक्स नक्की घाला, ठीक आहे. फुल कपडे घाला, कॉटनचे कपडे घाला. लाईट कपडे असतात ना, लाईट कलरचे कपडे असतात ना, न्यूड कलरचे, ते कपडे, तसे कपडे घाला. जसं की व्हाईट किंवा लाईट ब्ल्यू, लाईट ग्रीन, जे लाईट कपडे असतात ना ते मोस्ट ऑफ द घाला उन्हाळ्यात, ठीक आहे. त्यामुळे ऊन कमी लागतं. त्याचसोबत पूर्ण पाय जे आहेत ते तुम्हाला कवर करायचे आहेत. हात जे आहेत फुल कपडे घाला, फुल स्लीवचे कपडे घाला, जेणेकरून उन्हाने आपल्या स्किनला डॅमेज होणार नाही. आणि आपले जे हात, जिथे आपली जागा उघडी दिसेल ना, कपड्याने न झाकणाऱ्या जागेवर आपल्याला सनस्क्रीन हा लावायचाच आहे, हे मात्र लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सनस्क्रीन उन्हाळ्यात अप्लाय करायचा आहे. आणि त्याचसोबत जसं आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो तसंच आपल्याला आपल्या त्वचेची सुद्धा काळजी घ्यायची आहे. म्हणजे आपल्या हातांची, आपल्या पायांची सुद्धा काळजी घ्यायची आहे. उन्हाळ्यात काय होतं, आपण फक्त आपल्या स्किनलाच मॉइश्चराईज करतो, म्हणजे आपल्या चेहऱ्याच्या स्किनलाच मॉइश्चराईज करतो, आपल्या हातापायांना विसरतो. तर उन्हाळ्यात असं अजिबात नाही करायचं. उन्हाळ्याने आपली जी स्किन आहे, आपली जी त्वचा आहे ती प्रचंड कोरडी होते, तिला हायड्रेशनची खूप गरज असते. जर उन्हाळ्यात तुम्ही आपल्या बॉडीला मॉइश्चरायझर नाही लावलं तर काय होतं, आपली स्किन कोरडी होते, ठीक आहे. आपल्याला खूप इचिंग होते, खूप खाज येते, त्यामुळे आपल्या बॉडीवर पुरळ होते, रॅशेस येते. जर ते न व्हावं तर तुम्हाला त्यासाठी आपली जी बॉडी आहे ती सुद्धा मॉइश्चराईज करणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. ही एक ॲडव्हान्स टिप तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर मॉइश्चरायझरसाठी तुम्ही कोणता मॉइश्चरायझर वापरू शकता, जो एकदम लाईट असेल असा मॉइश्चरायझर आपल्याला अप्लाय करायचा आहे. मी मागच्या उन्हाळ्यात हा मॉइश्चरायझर खूप वापरलेला आहे. थोडासा हा मॉइश्चरायझर आहे, ठीक आहे, बघू शकता. तर या उन्हाळ्यात मी हा वापरणार आहे. हा जो मॉइश्चरायझर आहे ना खूप लाईटवेट आहे आणि इतका लाईटवेट आहे ना की खूप छान स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतो, ठीक आहे. बघू शकता एकदम पाण्यासारखं आहे, हे बघा एकदम पाण्यासारखं आहे आणि क्विकली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं. तर उन्हाळ्यात अशा प्रकारचे जे एकदम वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर असतात ना ते तुम्हाला वापरायचे आहेत. तर तुम्ही एल्फ गुडनेसचा हा मॉइश्चरायझर वापरू शकता, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. किंवा तुम्ही निव्हियाचे मॉइश्चरायझरसुद्धा वापरू शकता. वॅसलिनचे मॉइश्चरायझर पण खूप छान असतात, ते पण खूप लाईटवेट असतात. तर हे मॉइश्चरायझरसुद्धा वापरू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या चेहऱ्याची जशी काळजी घ्यायची आहे तशीच आपल्याला आपल्या हातापायांची म्हणजे आपल्या बॉडीची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आता उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी घेतली, आपल्या बॉडीची काळजी घेतली, पण आपल्या ओठांना अजिबात नाही विसरायचं आहे. आपण आपल्या चेहऱ्याची छान काळजी घेतो, छान चेहऱ्याला मॉइश्चराईज करतो, हातापायांची काळजी घेतो, हातापायांना छान मॉइश्चराईज करतो, किंवा हात काळे झाले असतील तर आपण किती रेमेडीज करतो, ठीक आहे. पण आपण कुठे ना कुठेतरी उन्हाळ्यामध्ये आपल्या ओठांना विसरतो. कसं आहे फ्रेंड्स, उन्हामुळे ना आपले ओठ खूप ड्राय होतात, ठीक आहे. कारण आपले जे ओठ असतात ना ते नॅचरली कधीच हायड्रेट होत नाही, त्यांना आपल्याला बाहेरून हायड्रेट करावं लागतं. उन्हाळ्यात आपले ओठ खूप ड्राय होतात आणि ओठांच्या आजूबाजूला पिगमेंटेशन साचलं जातं, म्हणजे ओठ आजूबाजूला खूप काळे दिसायला लागतात. आता हे का होतं, कारण आपण उन्हाळ्यात ओठांची काळजी अजिबात घेत नाही. उन्हाळ्यात ओठांची काळजी घेणं पण तितकंच गरजेचं आहे जितकं आपण हिवाळ्यामध्ये घेतो, ठीक आहे. उन्हाळ्यात आपल्याला आपले जे ओठ आहेत ते एक्सपोलिएट करायचे आहेत, ठीक आहे. साखर घेऊन थोडंसं कोकोनट ऑइल घेऊन छान ओठ आपण एक्सपोलिएट करू शकतो. मागच्याच व्हिडिओमध्ये ओठांची काळजी कशी घ्यायची याच्यावर डिटेल व्हिडिओ केलेली आहे, तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन चेक करू शकता. थोडेसे उच्चार जास्त बोलल्यामुळे जीभ थोडीशी समजू शकता, ठीक आहे, उच्चार बाहेर पडत नाही, तर त्यामुळे इग्नोर करा. तर उन्हाळ्यामध्ये लिप्स छान एक्सपोलेट केल्यानंतर आपल्याला लिप बाम वापरायचा आहे. आता लिप बाम उन्हाळ्यात कोणता वापरायचा, तर SPF असलेला मोस्ट ऑफ द वापरा. मी जो वापरते तो आहे हा डर्माकोचा SPF 30 असलेला लिप बाम. खूप छान लिप बाम आहे. ओठांना इतका हायड्रेट करतो, इतका स्मूथ करतो, कितीही ओठ ड्राय झालेले असतील तरी त्या तुमच्या ओठांना छान स्मूथ करायचं काम करेल, ड्रायनेस पूर्ण घालवून टाकेल. त्यासोबत याच्यामध्ये SPF 30 आहे, त्यामुळे तुमच्या ओठांना छान प्रोटेक्ट करायचं पण काम करेल. तर तुम्ही हा घेऊ शकता. हा थोडासा कॉस्टली आहे पण इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर दुसरा जो आहे माझ्याकडे लिप बाम तो आहे हा जोविसचा हर्बल लिप बाम. याच्यामध्ये SPF 15 आहे. हा अफोर्डेबल आहे, हा पण तुम्ही वापरू शकता. हा पण तुमच्या ओठांना प्रोटेक्ट करायचं काम करेल, त्यासोबत तुमच्या ओठांना स्मूथ आणि हायड्रेटसुद्धा करेल, ठीक आहे.
तिसरा लिप बाम सांगते, माझा ऑल टाईम फेवरेट. कितीही ओठ ड्राय झालेले असेल, ओठांवरची स्किन जरी निघाली असेल ना, तरी हा लिप बाम वापरून बघा. बायोटिकचा प्लम्पिंग लिप बाम आहे, बेरी प्लम्पिंग आहे, तो तुम्ही वापरू शकता. हा पण खूप छान लिप बाम आहे. त्याचसोबत डॉट अँड कीचा हा लिप बाम आहे. याच्यामध्ये विटॅमिन CE आहे. हा पण प्लम्पिंग मास्क, लिप प्लम्पिंग मास्क आहे. पण मला याची फ्रेग्रन्स अजिबात आवडत नाही. ओठांना छान हायड्रेट करतो, मॉइश्चराईज करतो, पण तोंडामध्ये जर गेलं ना, इतकं मला कसं तरीच होतं. तर तुमच्यासोबत पण असं झालं असेल तर सांगा. पण लिप बाम खूप छान आहे. ठीक आहे, जास्त मी याला नाही वापरलं. ठीक आहे, थोडंसं वापरलं आहे. तर हा लिप बामसुद्धा वापरू शकता. तर हे 4 लिप बाम जे आहेत ते मी आलटून पलटून वापरते. ठीक आहे, तर उन्हाळ्यात ओठांची काळजी घेणंसुद्धा जास्त गरजेचं आहे. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. अशा प्रकारे उन्हाळ्यात आपल्याला आपला स्किन केअर रुटीन करायचं आहे. त्यासोबत ऋतूप्रमाणे आपले स्किन केअरचे प्रोडक्ट बदलायचे आहेत. म्हणजे जे तुम्ही थंडीमध्ये, विंटर्समध्ये वापरले जाणारे प्रोडक्ट आहेत ते आपल्याला उन्हाळ्यात नाही वापरायचे आहेत. जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात आपला जो क्लिन्झर आहे, आपला जो फेसवॉश आहे, तो आपल्या स्किनला डीपली क्लीन करेल असा क्लिन्झर वापरायचा आहे, असा फेसवॉश वापरायचा आहे. त्यासोबत मॉइश्चरायझर जे आहे ते जेल बेस असले पाहिजे, वॉटर बेस असले पाहिजेत, लाईट वेट असले पाहिजेत. सनस्क्रीन हा आपला वापरायचाच आहे. ओठांची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्याला हातापायांची सुद्धा काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारचं तुम्ही तुमचा स्किन केअर रुटीन केला तर तुमच्या चेहऱ्यावर अजिबात पिंपल, ॲक्ने येणार नाही, चेहरा कालवटला जाणार नाही, चेहऱ्यावर वांगसुद्धा येणार नाही. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचे काय जर टॉपिक असतील तेही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. त्यासोबत सगळ्या प्रोडक्टच्या ज्या लिंक्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह, टेक केअर. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.